नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 6 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती नोबेल पुरस्कारासंबंधीची आहे। 2020 साठीचे जे नोबेल पुरस्कार आहेत तर ते डिक्लेअर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पहिलं जे आहे ते वैद्यकशास्त्राचं आहे, म्हणजे मेडिसिन संबंधीचं नोबेल आहे। नोबेल पुरस्कारांच्या बाबतीतलं बेसिकही बघूया। त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे डिक्लेअर केले जातात तर त्याच्यामध्ये मोस्ट प्रॉबब्ली मेडिसिनचं हे पहिल्यांदा डिक्लेअर होतं। आता हिपेटायटिस सी विषाणू जो आहे त्याच्या संशोधनास नोबेल दिलेला आहे। तो ऑब्वियसली व्हायरस, कोरोना व्हायरस आणि त्या सगळ्या गोष्टी इतक्या होत्या, त्याच्यामुळे हा जो सगळा पुरस्काराचा रोख आहे तो व्हायरस समोर आहे आणि त्याच्यामुळे हिपॅटायटिस सी या व्हायरसच्या संशोधनाला नोबेल गेलेला आहे। हार्वे जे ऑल्टर, मायकल हॉटन आणि चार्ल्स एम राईज या 3 लोकांना यकृताचा कर्करोग म्हणजे लिव्हर कॅन्सर असेल आणि लिव्हर संबंधीची सूज जी येते, यकृताला सूज येते, लिव्हर स्वेलिंग, या 2 रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या हिपॅटायटिस सी विषाणूच्या संशोधनाबद्दल 2020चं वैद्यकशास्त्राचं नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे 5 ऑक्टोबर म्हणजे काल सोमवारी। तर तो संयुक्तपणे 3 लोकांना देण्यात आलेला आहे। हार्वे जे ऑल्टर आणि चार्ल्स एम राईज हे 2 जे आहेत ते अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत। मायकल हॉटन हे ब्रिटनचे शास्त्रज्ञ आहेत। सो 2 याच्यातले जे आहेत ते अमेरिकेचे आहेत, एक ब्रिटनचे आहेत। आता यांच्या कार्यामुळे काय झालं, म्हणजे नोबेल समिती काय म्हटलेली आहे की हिपॅटायटिस सी या रोगाचं मुख्य कारण स्पष्ट झालं। या लोकांनी जे संशोधन केलं होतं त्याच्यामुळे रोगाचं मुख्य कारण स्पष्ट झालेलं आहे। चाचण्या असतील, औषधे विकसित करण्याची प्रक्रिया असेल, त्याच्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचवणं शक्य झालेलं आहे। तर असं नोबेल समितीने म्हटलेलं आहे यांच्याबद्दल। हिपॅटायटिस सी विषाणूविरोधी औषधांची निर्मिती वेगाने करता आली यांच्या संशोधनामुळे आणि हा रोग आता बरा करता येतो, म्हणजे क्युरेबल आहे डिसीज। म्हणजे आता सिम्पली आता आपल्याला नोबेलवर प्रश्न नाही विचारला, पण त्यांनी जस्ट विचारलं की बाबा हिपॅटायटिस सी हा क्युरेबल आहे का, तर यस, क्युअर होतो। जगातून या विषाणूचं समूळ उच्चाटन होऊ शकतं, म्हणजे 100% हा जो विषाणू आहे तो संपवू शकतो आपण। तर याच्यासाठी बेसिक जे असणार आहे ते यांचं संशोधन। हिपॅटायटिस सी बद्दल जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते, म्हणजे आपलं जे WHO आहे ते काय म्हणतं बरं हिपॅटायटिस सी संबंधी। WHOचं म्हणणं आहे की हा जो विषाणूजन्य आजार आहे त्याच्यामुळे जगात दरवर्षी 7 कोटी लोकांना हिपॅटायटिस सीचा संसर्ग होतो। सगळ्यात तर बेसिक हा व्हायरल आहे आणि याच्यामुळे जवळपास 7 कोटी लोक दरवर्षी त्यांना आजार होतो आणि जवळपास 4 लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी होतो। ही आकडेवारी WHOची आहे। या विषाणूच्या संसर्गानंतर आता यकृताचा आयदर कर्करोग होतो, म्हणजे तुम्हाला लिव्हर कॅन्सर होतो, किंवा याच्याऐवजी लिव्हरला स्वेलिंग पण येते किंवा सूज येते। तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे दोन्ही आजार जे आहेत ते गंभीर मानले जातात। सो हे जे काही नोबेल आहे वैद्यकशास्त्राचं ते आता गेलेलं आहे हिपॅटायटिस सीच्या संशोधनासाठी। नोबेलचं जर बेसिक बघितलं आपण तर नोबेल जे होतं, पहिलं नोबेल दिलं गेलं होतं 1901 मध्ये। कोण देतं? रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स। तर हेही लक्षात ठेवा, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स। आता याच्यामध्येही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जी रविवारी परीक्षा आहे MPSCची त्याच्याकरता मागच्या वर्षाचे नोबेल जरा नीट बघून जा प्रत्येकाने। 2019 साठीचे आपल्या इयरबुकची PDF आपल्या टेलिग्रामवर ऑलरेडी टाकली आहे, वाटलं तर मी आज परत एकदा हे करतो। पुरस्काराची सुरुवात तिच्यात जी आहे ती नोबेल पुरस्कारांनीच केलेली आहे। त्यातल्या त्यात तिच्यामध्ये अर्थशास्त्राचं जे नोबेल आहे ते नीट करून ठेवायचं आणि दुसरं जे आहे ते म्हणजे साहित्याचं नोबेल। तर हे जरा 2 खूप चांगले करा, कारण साहित्याचं आणि तिसरं जे आहे शांततेचं, हे 3 नोबेल। साहित्याचं जे होतं ते 2018 मध्ये दिलं गेलं नव्हतं, सो 19 मध्ये 2 18 19चे दिले गेलेले आहेत, त्यामुळे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। अर्थशास्त्राचं नोबेल अभिजित बॅनर्जी जे आहेत, भारतीय व्यक्तीला ते मिळालं, आणि शांततेचं इथिओपियाच्या आहे ना यांना मिळालेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 3 ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। एकंदरीतच नोबेलचा जर विचार केला तर नोबेलचं अर्थशास्त्राचं नोबेल हे सुरुवातीपासून दिलं जात नव्हतं, म्हणजे 1901 पासून। 1901 पासून कुठले कुठले नोबेल दिले गेलेले आहेत, तर केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र आहे, साहित्य, शांतता, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र। अर्थशास्त्राचं नोबेल जे आहे ते 1968 पासून दिलं जातं, तर ते एक लक्षात ठेवा। आणि 1974 मध्ये यांनी निर्णय घेतला होता, 1974, मरणोत्तर नोबेल द्यायचं नाही। याची जी रक्कम असते, म्हणजे नोबेल पुरस्कार जो आहे तर त्याची रक्कम जी आहे ती जवळपास 9,18,000 अमेरिकी डॉलर्स एवढी असते। ओके, सो 9,18,000 अमेरिकी डॉलर।
आता हा जो मुद्दा आहे तर याला वेगवेगळ्या याच्यात पण दिलं जातं, म्हणजे क्रोनरमध्ये पण दिलं जातं, 9 दशलक्ष क्रोनर किंवा 8,28,000 युरो, है ना. तर युरोची किंमत डॉलरपेक्षा जास्त आहे बा. तर त्याच्यामुळे ते एक आहे. आणि जितक्या लोकांना हा मिळेल, आता 3 लोकांना जाहीर झाला आहे, तर ही जी रक्कम आहे ही 3 लोकांमध्ये विभागली जाईल, म्हणजे A+B+C या तिघांमध्ये ही रक्कम इक्वली डिस्ट्रीब्यूट होते, प्रत्येकाला एवढी रक्कम मिळत नाही. सो ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, संयुक्तपणे आहे पुरस्कार. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आहे माधवी बुच यांची नियुक्ती जी झालेली आहे तर ती खाजगी क्षेत्रातून सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असलेल्या त्या पहिल्या महिला सदस्य आहे. MCQ करता लक्षात ठेवा. आता खरं तर सेबीचे सदस्य वगैरे विचारले जाण्याचे चान्सेस फार कमी असतात, परंतु माधवी बुच ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्रातून सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून पहिल्या महिला सदस्य आहे. पहिल्या महिला सदस्य असल्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि खाजगी क्षेत्रातून, पहिल्या महिला सदस्य असं नाही आहे, खाजगी क्षेत्रातून आहे. आता सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी त्यांची जी आहे ती दुसऱ्यांदा त्यांना मुदतवाढ मिळाली आहे वगैरे, तर हे एवढं महत्त्वाचं नाही आहे. त्यांची आताची मुदतवाढ 4 ऑक्टोबरपासून फेब्रुवारी 2022पर्यंत आहे. याच्यातला मुद्दा हाच आहे की सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत खाजगी क्षेत्रातून. ओके, सो इथं जो मुद्दा आहे तो खाजगी क्षेत्राचा आहे आणि त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं. आता सेबी येतं. सेबी भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 आहे. GS पटेल समिती जी होती तिच्या शिफारसीनुसार ही अवैधानिक संस्था होती, म्हणजे नॉन स्टॅट्युटरी. आता नॉन स्टॅट्युटरी म्हणजे काय की कायद्याने स्थापना याची झालेली नव्हती, परंतु 31 मार्च 1992 स्वायत्त आणि वैधानिक संस्थेचा दर्जा मिळाला याला. तर ते एक लक्षात ठेवा. म्हणजे स्टॅट्युटरी जी होती की कायद्यानुसार आली, कारण 31 जानेवारी 1992ला तसा हुकूम काढण्यात आला होता आणि 31 मार्च 1992ला याला तो दर्जा प्राप्त झाला. सो सेबी आता स्टॅट्युटरी बॉडी आहे, ऑटोनॉमस आणि स्टॅट्युटरी, स्वायत्त वैधानिक. तर ते एक लक्षात ठेवा. उद्देश काय असतो सेबीचं, तर सेबीचं रोखे बाजाराचं नियमन करणं, नियंत्रण करणं, गुंतवणूकदार जे आहे इन्व्हेस्टर्स त्यांचं हितसंरक्षण करणं, शेअर्स डिबेंचरच्या व्यवहारासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणं. तर हे सगळं जे आहे ते सेबीचं काम आहे. पण सेबी न्यूजमध्ये म्हटलं ना, सेबी तुम्ही करून ठेवणं फार गरजेचं आहे. तर बेसिक बुकमधून सेबी वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही GST काउन्सिल आहे त्या GST काउन्सिलची परिषद जी आहे तिच्या डेडलॉक झालेला आहे. हा डेडलॉक कशामुळे आहे, आपण बघितलं होतं की GST संबंधीचा जो परतावा आहे राज्यांना मिळणं अपेक्षित होतं केंद्राकडून, तो मिळालेला नाही आहे. आणि त्याच्यासाठी केंद्राने राज्यांसमोर काही पर्याय ठेवले होते, कर्ज आणि ते सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे GST परिषदेमध्ये केंद्र आणि राज्य याच्यात सहमती झालेली नाही आहे. आणि मेजॉरिटीचा जो इश्यू आहे तो त्यांनी बाजूला टाकलेला आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की मेजॉरिटी जी असते तर तिच्यामध्ये 1/3 केंद्र आणि 2/3 जी आहे ती राज्यांकडे आहे. आणि ह्या सर्व याच्यामध्ये जी काही मेजॉरिटी आहे ती राज्यांकडे जाऊ शकते. आणि त्याच्यामुळे हा मेजॉरिटीचा मुद्दा, बहुमताचा मुद्दा इथं घेण्यातच आलेला नाही आहे. पण एक आहे की हा डेडलॉक आहे आणि परत आता 12 ऑक्टोबरला परत चर्चा होणार आहे, तर त्यावेळेस आपण बघू. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या लॉकडाऊनमध्ये, कोविड-19मध्ये GSTचा जो परतावा होता तो खूप कमी आलेला आहे. केंद्राकडे प्रॉपर पैसे नाहीत, त्याच्यामुळे ते राज्यांना देणार कुठून, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग पैसे कसे उभारायचे, तर या दोघांमध्ये समन्वय होणं गरजेचं आहे. तर बघू 12 ऑक्टोबरला नेमका काय निर्णय होतो, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 61% रुरल कन्झ्युमर जे आहेत ते अनवेअर आहेत ट्रान्स फॅट हजार्डमुळे. तर हा एक सर्वे होता. आपल्याला या सर्वेशी काही देणं घेणं नाही, परंतु ट्रान्स फॅट हजार्ड जे आहेत, म्हणजे आता याच्यामध्ये 2 प्रकारे असतं बघा, सॅच्युरेटेड असतं आणि अनसॅच्युरेटेड असतं. तर याच्यामधलं त्यातल्या त्यात सॅच्युरेटेड हे जास्त घातक आहे आपल्या सर्वांसाठी. आणि याच्यामुळे जे आहेत की हृदयाचे रोग जे आहेत, हार्ट डिसीजेस हा ना, तर ते मोठ्या प्रमाणावर वाढतात. आणि ट्रान्स फॅट जे आहे तर भारताचं लक्ष ठेवलेलं आहे 2022पर्यंत भारत जो आहे तो ट्रान्स फॅट जे आहे ते इलिमिनेट करणार आहे. हेच तुम्हाला WHOचं 2023 मिळतं हा ना, जे लक्ष आहे भारताचं तेवढं लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण ट्रान्स फॅट संबंधीचे तुम्हाला सांगितलं होतं की फिट इंडिया नावाची जी काही मोहीम आहे ना, स्टँडर्ड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, फूड सेफ्टी स्टँडर्ड
ऑथॉरिटी ऑफ इंडिया 2006चा जो कायदा आहे त्याच्यानुसार, तर याच्यामध्ये फिट इंडिया असेल, त्याच्यानंतर रुको असेल की ज्याच्यामध्ये रियूज केलेलं ऑइल परत परत वापरायचं नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण ट्रान्स फॅट हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की ट्रान्स फॅट काय असतं ना, की ॲक्च्युली याच्यामध्ये काय केलं जातं की जे आपलं ऑइल असतं त्या ऑइलला हायड्रोजन बरोबर ट्रीट करून मग त्याच्यामधून तुपासारखे पदार्थ जे आहेत तर ते तयार केले जातात. जसं डालडा आहे बघा, डालडा आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे, पण ग्रामीण याच्यामध्ये डालडा अजून पण आहे. तुम्ही ज्या लोकांना डालडा हा प्रकार माहीत नसेल ते तुम्ही आई वडिलांशी बोला तर ते तुम्हाला सांगतील की डालडा हा प्रकार काय आहे तुपाचा, है ना. तर ट्रान्स फॅट जे आहेत तर त्यासंबंधी रुरल कन्झ्युमर्सला अनवेअर आहेत, ते त्यांना माहीतच नाही की आपण जे कन्झ्युम करतो आहे त्याच्यामुळे आपल्या हेल्थवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे इथं एक महत्त्वाचा मुद्दा येतो की शिक्षणाबरोबरच बाकी ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत म्हणजे डाएट असेल किंवा बाकी गोष्टी सगळ्या, तर त्या पण आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये तुम्ही मला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये की काय तुम्ही सजेस्ट करू शकता असे मेजर्स की ज्याच्याकडून ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा डाएट आणि त्या संबंधी अवेअरनेस येईल. ओके, मग आता सिम्पल असतं, ज्यावेळेस मी असे प्रश्न तुम्हाला विचारतो तर हे तुम्हाला एसएसाठी किंवा UPSCसाठी महत्त्वाचे असतात. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही NSSचे कॅम्प्स असतात, त्या कॅम्प्स म्हणून गावात ते कॅम्प होतात, तर तिथं लोकांना अवेअर करू शकता. चांगले चांगले जे विषय आहेत लोकांबरोबर कम्युनिकेट करू शकता. ग्रामसभा जी असते तिथं नेऊ शकता. म्हणजे असा हा NSS हा एक फंडा झाला. स्ट्रीट प्लेमधून तुम्ही नेऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये मेजर रोल जो हा आला तर हा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा आला. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे काय की तुम्ही व्यवस्थेच्या बेसिसवर म्हणजे PHC आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर, रुरल है ना, RH आहे, त्यांच्या थ्रू पण काम करू शकता. म्हणजे व्यवस्थेकडून काम, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, लोकांमधले काही व्हॉलंटियर्स घेऊन काम करू शकता. तो या अशा पद्धतीने या गोष्टी जरा ट्रीट केल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये बघा डिफरंट काइंड्स ऑफ फॅट्स. तर आता हे ॲव्होकाडो आहे, है ना. ॲव्होकाडोचा जर विचार केला तर हे गुड फॅट्स आहेत, चांगले फॅट्स असतात. म्हणजे तुम्ही जर याच्यावर व्हिडिओज बघितले सोशल मीडिया यूट्यूब चॅनल्सवर तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फॉरेन कंट्रीजमध्ये याचा खूप वापर केला जातो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते सॅच्युरेटेड फॅट आहे, ते मोस्टली ॲनिमल प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला मिळतं. आणि हे जे आहे की याच्यामध्ये एकतर रिड्यूस करा तुम्ही याचा इंटेक्स टू स्टे हेल्थी. ट्रान्स फॅट पण आहे, अनसॅच्युरेटेड गुड्स फॅट जे आहेत ते पण असतात. की आता बघा तुम्हाला सांगितलं एक सॅच्युरेटेड आहे आणि दुसरं जे आहे ते अनसॅच्युरेटेड आहे. ते सॅच्युरेटेडचं प्रमाण आपल्याला कमी करणं अपेक्षित आहे. ओके, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की. आणि दुसरी महत्त्वाची की अनसॅच्युरेटेड फॅट्स जे असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं की सॅच्युरेटेड फॅटला पार्शली हायड्रोजन बरोबर एक्सटेंड केलं जातं, जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ वाढेल वगैरे अशा पद्धतीने. सो हे फॅटचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर 5 महिन्यांकरता जे काही फायर क्रॅकर्स आहेत, फटाके, त्याच्यावर बॅन करा असं एक संस्था आहे, सिटीजन फॉर क्लीन एअर. तर यांनी म्हटलेलं आहे कशासाठी, कारण आता कोविड-19 आहे आणि या कोविड-19च्या याच्यामध्ये जर फटाके फोडण्यासाठी अनुमती मिळाली आणि ऑलरेडी दिलेलं आहे, तर क्लिअर केलेलं आहे त्यांनी, तर म्हणूनच ही केस आहे की बॅन क्रॅकर्स. याच्यातून काय होणार की पॉल्युशन मोठ्या प्रमाणावर होईल. आणि ऑब्वियसली कोविड-19 कशाशी रिलेटेड आहे, मोस्ट प्रॉब्ली लंग्सशी रिलेटेड आहे. आणि त्या सर्व याच्यामध्ये हे फायर क्रॅकर्स जे आहे त्याच्यावर बंदी आणा आणि एमर्जन्सी सिच्युएशन म्हणून याला ट्रीट करा, असं या संस्थेचं म्हणणं आहे, सिटीजन फॉर क्लीन एअर. आता याच्यात कसं असतं की GS1चा जो पेपर आहे UPSCचा त्याच्यामध्ये NGOची भूमिका तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तिथं तुम्हाला हे कामाला येतं की सिटीजन फॉर क्लीन एअर काय आहे ना, NGO आहे, तर या NGOचं काम काय आहे की किंवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की सिव्हिल सोसायटी हा पण मुद्दा आहे. मग तिच्यात तुम्ही असे एक्झाम्पल्स देऊ शकता. सो हे एक्झाम्पल कलेक्ट करून ठेवायचे. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे फायर क्रॅकरच्या बाबतीमध्ये. ब्रिक्स परिषद जी आहे ती नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे मोदी आणि जिनपिंग यांची जी आभासी भेट आहे ती होऊ शकते. आणि ही जी परिषद होणार आहे ब्रिक्सची ती जवळपास 17 नोव्हेंबरला होणार आहे आणि ती पण ऑनलाईनच असेल. तर बघू, कारण एकंदरीतच जे काही चीन आणि भारताची सीमेवर हे आहे परिस्थिती आजच्या डेटमध्ये, त्या डेटमध्ये या दोघांचं भेटणं किंवा बोलणं तिच्यातून काहीतरी जर गोष्टी वर्क झाल्या. कारण असे याचे आर्टिकल्स आपण बघितले होते की ज्याच्यामध्ये हे होतं की ज्यावेळेस हा मुद्दा सुरू झाला त्यावेळेस पंतप्रधानांनी स्वतःहून फोन करून जर ते जिनपिंग यांच्याबरोबर बोलले असते तर अजून परिस्थिती वेगळी राहिली असते, असं मानणारेही काही लोक आहेत. तर ते बघूयात येत्या काळामध्ये. सो नोव्हेंबरमध्ये ब्रिक्समध्ये काय होतं. आता बघा, भारतासाठी एक रेनबो रिकव्हरी प्लॅन यांनी या आर्टिकलमध्ये सुचवलेला आहे. जसं एक आहे की खरं तर US आणि युरोपियन युनियन हे जर दोन तुम्ही बघितले तर युरोप आणि युरोपियन युनियन या दोघांनी
क्लायमेट आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ग्रीन न्यू डील नावाचा प्रोग्राम हे केलेला आहे त्या देशांसाठी. ग्रीन न्यू डील. ओके, सो ग्रीन न्यू डील. आता याच्यामध्ये पण तुम्हाला हा फोटो आहे बघा. या फोटोमध्ये वरती ज्या टोप्या घातलेल्या आहेत या महिलांनी, तर ह्या पानांपासून बनवलेल्या टोप्या आहेत. आणि ही जी रॅली होती सगळी, सो कुटुंबश्री वर्कर जे आहेत तर ते रॅली अगेन्स्ट यूज ऑफ प्लास्टिक, कोचीमधली आहे केरळमधली, की प्लास्टिकच्या अगेन्स्ट हे सगळी रॅली होती. आता याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये यांनी सुचवलेलं काय की रेनबो न्यू डील RND बघा. युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यासाठी ग्रीन न्यू डील असा प्रोग्राम आहे हा ना. आणि हा कशासाठी आहे की सस्टेनेबल फ्युचरसाठी त्यांनी तयार केलेला आहे. की क्लायमेट असेल, एम्प्लॉयमेंट क्रायसिस असेल है ना, इकॉनॉमिक रिकव्हरी असेल, तर या सर्वांचा विचार ह्या ग्रीन न्यू डीलमध्ये अमेरिका आणि US करतो आहे. मग तसं भारताने रेनबो न्यू डील केलं पाहिजे, कारण एकंदरीतच इकॉनॉमी असेल आपली किंवा ॲग्रिकल्चर असेल, क्लायमेट असेल, मग तिच्यामध्ये जो ग्रीन कलर आहे, पण हे सोडून पण ओशन, रिव्हर, नॅशनल डेझर्ट आणि माउंटेन्स त्याचे वेगवेगळे रंग आहे, म्हणून रेनबो, इंद्रधनुष्य म्हणून हे नाव दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर LGBT कम्युनिटी आहे, तर त्यांचा सिम्बॉल, त्यांचा जो काही झेंडा आहे, तर त्यासंबंधीचं पण लेक्चर आहे आपल्या याच्यावर LGBT कम्युनिटीचं. सो रेनबो न्यू डील असं याला नाव दिलेलं आहे RND. तर हे एक महत्त्वाचं बघा RND. तर हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे याच्यामधला. आणि हे लिटरली म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार यांनी केलेला आहे. COVID-19चा त्याच्यानंतरचा क्रायसिस, क्लायमेट, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. सो बेसिकली एवढं लक्षात ठेवा की भारतासाठी RND प्रपोज केलेला आहे काही लोकांनी. आणि ऑब्वियसली ऑलरेडी US आणि युरोपियन युनियन हे ग्रीन न्यू डीलवर काम करत आहेत, तेवढं लक्षात ठेवा MCQ पर्पज करता. त्याच्यानंतर एज्युकेशन है ना, रिइमॅजिनिंग एज्युकेशन इन इंडिया ॲट 100. आता 2047मध्ये भारतातला स्वतंत्राला 100 वर्ष पूर्ण होता ना, त्या काळामध्ये कसं असलं पाहिजे आपलं जे एज्युकेशन आहे. तर ऑब्वियसली हा आता इमॅजिनेशनचा पार्ट खूप जास्त आहे. आणि प्लस आताची जी काही एज्युकेशन पॉलिसी आहे ती इम्प्लिमेंट कशी होते, तर तोही तिच्यात एक मुद्दा. म्हणजे प्रॅक्टिकल आस्पेक्ट जो आहे तो एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ती इम्प्लिमेंट कशी होते. आणि प्लस तुमचं इमॅजिनेशन काय आहे की 2047मध्ये गोष्टी कशा असल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये फार महत्त्वाचं जे आहे की एक्सलन्स नावाची गोष्ट जी असली पाहिजे, ऑटोनॉमी पाहिजे, विद्यार्थी असतील, संस्था असतील, कशा पद्धतीने गोष्टी वर्क झाल्या पाहिजे, टेक्नॉलॉजी रिच सेटिंग पाहिजे, तंत्रज्ञानाचा खूप प्रॉपरली वापर पाहिजे. तो तंत्रज्ञानाचा वापर फक्त शिक्षक, शाळा नाही तर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये पॅरलली तो झाला पाहिजे. त्याच्यानंतर कोहेरन्स अक्रॉस द फील्ड, जे वेगवेगळे फील्ड आहे त्यांनी एकमेकाशी संगमत करून चांगल्या पद्धतीचे मॉडेल समोर आणणं. स्कूल ॲज अ कनेक्टिंग हब. आता स्कूल कनेक्टिंग हब कसं बनलं पाहिजे, तर याच्यामध्ये इनोव्हेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. सो बेसिकली याच्यात 2047 संबंधीचा विचार आहे की कसं एज्युकेशन पाहिजे. तर त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहे की जे काही ऑटोनॉमी आहे, वेगवेगळ्या संस्था असतील एज्युकेशनमध्ये त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत, करिक्युलम आणि त्या सगळ्या गोष्टी, स्वतंत्रता जी आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी रिच सेटिंग, तर टेक्नॉलॉजीचा वापर खूप प्रॉपरली झाला पाहिजे है ना. सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आणि याच्यावर तर खरं तर हा एसेच आहे हा ना. हा एसे प्रत्येकाने प्रिपेअर करून ठेवणं फार गरजेचं आहे, कारण जर अशा आशयाचं आर्टिकल येत असेल की 2047मधलं एज्युकेशन कसं असेल. ओके, सो 2017 अ टीचर्स रोल बेस्ड ऑन द 5 प्रिन्सिपल विल बी ओव्हरसी द ट्रान्सफॉर्मेटिव्ह रिबर्थ ऑफ सिटिझन्स. आणि 5वा याच्यातला जो मुद्दा आहे नर्चरिंग माइंड विथ व्हॅल्यू सिस्टेम, मॉरल्स, व्हॅल्यूज. सो ह्या 5 गोष्टी आहेत. एक्सेल की, टेक्नॉलॉजी, कोहेरन्स, स्कूल ॲज अ कनेक्टिंग हब आणि नर्चरिंग माइंड विथ द व्हॅल्यूज. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जिराफांचं संवर्धन. काल पण जिराफांबद्दल आलेलं होतं बघा, मी तुम्हाला सांगितलं जिराफ जे आहे तर ते मेनली हा जो सगळा आफ्रिका तुम्हाला दाखवला जातो आहे, प्लस हिच्यामध्ये जे होतं की त्यांची जी संख्या आहे त्यांना वल्नरेबल कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे जिराफांना. आणि जिराफ कन्झर्वेशन फाउंडेशन जी आहे तर ती है ना आफ्रिकेमध्ये काम करते. एकमेव अशी प्रॉपर संघटना जी जिराफांसाठी काम करते, जिराफ कन्झर्वेशन फाउंडेशन GCF, ते एक लक्षात ठेवा. ओके, सो जिराफांच्या बाबतीमध्ये काल्पनिक एक कन्सेप्ट बघितली होती ज्याच्यावर आजचा प्रश्नही आपण फ्रेम केलेला आहे, तर ती एक गोष्ट लक्षात असू देत. त्याच्यानंतर मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया गोपनीय पद्धतीने सुरू आहे असं केंद्र सरकारने म्हटलेलं आहे कोर्टामध्ये. खरं तर आजपर्यंत प्रत्यार्पण कुठल्याही केसमध्ये 100% सक्सेसफुली वर्क झालेलं नाही आहे. ओके, त्याच्यामुळे हे किती प्रॉपरली वर्क होईल हे सगळं म्हणजे याच्यातच आहे, काय शक्यता फार कमी आहे याची.
केन्झो तकाडा. केन्झो तकाडा यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 81. केन्झो नावाचा ब्रँड आहे बघा फॅशनचा, तुम्ही गुगल सर्च करू शकता. तर केन्झो नावाचा जो जगप्रसिद्ध फॅशनचा ब्रँड आहे तो डेव्हलप करणारी व्यक्ती केन्झो तकाडा. ही व्यक्ती जी आहे तकाडा, तर ही जापानमधली होती, मूळची जापानमधली. नंतर ती व्यक्ती गेली पॅरिसला आणि तिथं मग त्यांनी फ्रान्समध्ये सगळं विकसित केलं. त्यांच्या निधनानंतर पॅरिसमध्ये काय होतं की पॅरिसच्या फॅशनची शान वाढवण्याला फ्रान्सचा सुपुत्र गेला बघा. हे खूप इन्स्पायरिंग स्टोरीजमधला एक कॅरेक्टर आहे की जापानमधून तिथून जाणं दुसऱ्या देशामध्ये, तिथं जाऊन तिथं वसणं आणि तिथं स्वतःचं जग निर्माण करणं. तर हे खूप कमी लोक अशी असतात, तिच्यातली ही एक व्यक्ती होती. आणि फॅशन जगतामध्ये पहिला ब्रँड जो यांनी आणला होता तो जंगल जॅप नावाचा होता. या जॅपचा अर्थ जपानी, याला विरोध वगैरे पण बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या 1969मध्ये. सो केन्झो तकाडा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कालचे जे प्रश्न होते बघा, जागतिक नदी दिवसाची 2020ची संकल्पना नद्यांसाठी कृती करण्याचा दिवस आहे, बरोबर आहे ही. 2005 जागतिक नदी दिवस साजरा केला जातो, हेही बरोबर आहे. दोन्ही विधानं योग्य आहेत. 2020मध्ये रिव्हर ऑफ द इयर ठरलेली डेलोवेअर नदी कुठली आहे? अमेरिकेतली आहे. पिण्याचं पाणी, वापरलेलं पाणी, पाऊस, वापरात येणारं पाणी यांचं एकात्मिक व्यवस्थापन वन वॉटर असं त्याला म्हटलं जातं. ICCचा जो काही हे आहे की 2020चे जे क्रमांक आहे त्या ICCच्या 2020च्या क्रमांकांचा विचार करता तिच्यामध्ये तुम्हाला महिलांचा जो क्रिकेट संघ आहे त्याचा जो क्रमांक आहे तो क्रमांक दुसरा आणि तिसरा आहे बघा. एक दिवसीयमध्ये दुसरा आणि 2020मध्ये तिसरा. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अटल बोगदा जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आजचे प्रश्न घ्या. आजचा IAS साठीचा प्रश्न बघा. एज्युकेशन इज फायनली अबाउट क्रिएटिंग अ सस्टेनिंग होलसम क्लिअर रॅदर दॅन सर्विंग द टेम्पलेट्स ऑफ आउट मोल्डेड सिव्हिलायझेशन्स. इलॅबरेट. ओके, 10 मार्कांसाठी. MPSC essay एज्युकेशन इन 21st सेंचुरी 400 शब्दांमध्ये. प्रश्न आजचे, अटल बोगद्याबाबत बिनचूक विधान निवडा. समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवरील महामार्गाचा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. काराकोरम पर्वतराजीत स्थित आहे. मार्गिकांचा आकार घोड्याच्या नालीसारखा आहे. फक्त क. शौर्य क्षेपणास्त्र बिनचूक विधान निवडा. भारताच्या K-15 क्षेपणास्त्राचं जमिनीवरील रूपांतर आहे. मारक क्षमता 700 ते 1000 किलोमीटर आहे. 500 किलोग्रॅम वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. फक्त ब. बेलारूस देशाला सामायिक सीमा नसलेला देश ओळखा. रशिया, चीन, लॅटविया, युक्रेन. मानेने युद्ध, नेकिंग हे खालीलपैकी कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? उंट, झेब्रा, बातेंग, जिराफ. खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये पुष्पा भावे यांचा सक्रिय सहभाग होता? दलित पॅन्थर, स्त्रीवादी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वदेशी. अबकड, अबक आणि फक्त तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.